नाही तुझ्याकडं न्यू ड्रेस कोणी आणला तुला? भरपूर घर झाले बरं का इकडे पण. मला तरी बरीच वर्ष झाली येऊन. हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर पाठीमागं बघा अण्णा आणि ऐश्वर्य येतोय, त्यानंतर इथं सई आहे, पुढं हे आई आणि प्रसन्न. तर इथं मामांच्या घरी बोलवले आम्हाला चहासाठी, तर तिकडे निघालं. ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. भरपूर घरं झाले बरं का इकडे पण. मला तरी बरीच वर्ष झाली येऊन, त्यामुळं काय आठवण येते काय एवढं. आम्ही पहिलं आम्ही मामांच्याकडे यायचो नाही तर तेव्हा एवढी घरं नव्हती, आता भरपूर घरं झाली. वस्ती वाटत नाही वाटायला लागली. आलो आम्ही मामांच्या घरी. मामी इकडे मावा पंखा लावायला काही नाही, एवढं नाही उकडत, गरम नाही होत म्हणा. हवा आहे नाही, हाय हवा हाय मामा. इकडे या साईडला गरमी भरपूर आहे, गरम व्हायला लागले. मामांनी सकाळी सगळ्यांना बोलवलं होतं, पण यायला काही वेळ भेटला नाही दिवसभर. आणि उन्हाचं काय असं नको वाटतं कुठं जायला, खूप उन्हाळा जाणवतो या साईडला. तर इथं बघा सगळेजण अंगणामध्ये गप्पा मारत बसलोय. मामांना होती नाईट ड्युटी, तरी सुद्धा मामा इथं बसलेत गप्पा मारत. व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे इथं थोडंसं मी फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे. हॅलो हाय नमस्कार कर सई. हॅलो हाय नमस्कार मन बसू दे बसा स्टार सई आली आहे. रेडी बाहेर जाऊ नको, वारं सुटले जास्त. हॅलो कर बरं. हॅलो कर. नमस्कार. हा मामांचा मोठा मुलगा वैभव. बरं आहे का? काय चाललंय आता? बस की रे बाळ, बस.
चला तुमच्यामुळे आम्हाला थँक्यू. चला आजू. स्पायडरमॅन काय जाऊ आता Guys, Mary Brother Kitty, hit subscribe, ring like, guys, but the both me subscribe. येऊ आवर्जून या माझ्याकडे. असं नाही की तिला सांगलं नाही गौरीला अरे माझं कशाला मामा मला अरे असं दे अरे नाश्त्याला मग बाळा चावी कुठे मामा आता मग जाऊ मामांच्या इकडून आल्यानंतर आत्ता आम्ही आलोय ताईच्या मोठ्या जाऊबाई आहेत त्यांच्या घरी आलोय. त्यांनी सुद्धा आम्हाला सकाळी बोलवलं होतं. कूलर नको काय आवाज सुटले भाऊ ताईच्या घराच्या समोरच्या साईडलाच यांचं घर आहे आणि जर मला वेळ भेटला तर ताईच्या घराची होम टूर सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन. पण वेळ भेटला तर आणि हे बसलेत गप्पा मारत. भाऊजी आज लवकर आलेत मंदिरातून. आणि इकडं बघा सई झोपायला लागली होती पण झोपून दिली नाही तिला. तर आता एक छान असं सेलिब्रेशन व्हायचंय. एवढा गोंधळ चाललाय बाहेर त्यामुळे आतमध्ये आले आणि आतमध्ये येऊन बोलायला लागले. कारण सगळेजण जमलेले आहेत सेलिब्रेशन करायचंय छान असं. तर माझं बड्डे सेलिब्रेशन करायचं ठरवलं त्यांनी सगळ्यांनी. मी नको नको म्हणत होते तरी पण काय ऐक नाहीत. तर आता बाहेर तयारी चालली आहे बड्डेची. छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे आम्ही. तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. नाही तुझ्याकडं न्यू ड्रेस कोणी आणला तुला? मामाने आणला? आत्याने आणि मामाने? कोणत्या मामाने आणला? चल मला दाखव कोणत्या मामाने आणला. हळूहळू पडशील. थांब मी पकडते तुला. सई थांब 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 थांब. त्या मामाने आणला?
त्या मामाने आणला ड्रेस. भाऊजी तुम्ही ड्रेस आणलेला कसं लक्षात ठेवले बागे. श्रीराम जय राम. हिला बघ सई चष्मा काढू का? अरे बघ बाबांकडे स्माइल कर तिकडे बघून आई नाही बोल तिथे येऊन बसतो शूटिंग काढू आपण इथं बसतो आपण. स्वतः फोन घेऊन शूटिंग काढत होते. आबांना उठवला आणि आबांचं काढली शूटिंग. इथं बसू की ये इथं बसू. बाबाला घेऊन दे मागायला. पैसे घेते त्याला त्याच्या हातात आणलेली तुम्हाला अरे तू जर बड्डे निघाले हार्ट देऊ ना इकडे बसायचं असं आहे. एवढा महत्वाचा पॉइंट जाईल बाबा. आबाजी काही फोटो काढायचा एकामेकांना नाही सांगावं लागलं. नाम ठेम वडा की काय होतं नाम वडायचं. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बसूनच सगळ्याच्या पट्टी काय आई येते का गौरी तुम्हाला म्हणली हो काय देऊ द्या अण्णा
तर म्हणते अण्णा नाही बाबा म्हणायचं है ना सई, काय म्हणायचं ग? काय म्हणते मावशी? जय जय तुम्ही जय. खूप छान सेलिब्रेशन झालं आणि मला आवडलं सुद्धा, भारी वाटत होतं एकदम. तर आता जेवायचं आहे, त्यामुळे ब्लॉग मी इथंच थांबवते आजचा. आणि आता इथं ताईच्यात आहे, 1-2 दिवस आहे, तोपर्यंत इथले ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ब्लॉग आजचा मी इथंच थांबवते आता. लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा. धन्यवाद.